या गावात जिल्हा परिषद शाळेमध्ये एकूण 288 विद्यार्थी शिकत असतात, परंतु इथं 2च वर्गखोल्या उपलब्ध आहे आणि यासाठी आम्ही 2013 पासून शासनाला वारंवार पत्रव्यवहार आणि निवेदन देत आहे, तरीही शासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे. आणि इथं ही भिंत आहे ती पहाटे 4 ते 5 वाजेच्या सुमारास पडली, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा जो मोठा अनर्थ होता तो टळला. जर काही दिवसा जर पडली असती, दुपारी इथं विद्यार्थी या वर्गखोलीत बसलेले होते, जर काही ही भिंत दुपारी जर पडली असती तर विद्यार्थ्यांची जीवितहानी झाली असती. आणि इथं फक्त या शाळेला फक्त 2च वर्गखोल्या उपलब्ध आहेत, त्याच्यामुळे आमचा हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की पावसाळ्यात विद्यार्थ्यांना बसवावं कुठं, हा आमच्यासाठी मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. पदोन्नती मुख्याध्यापक दीपकेंद्र शाळा मांडवी खुर्द. आमच्या शाळेत 288 पटसंख्या आहे. वर्गखोल्या 7 आहेत, पैकी 2 चांगल्या आणि 5 निर्लेखित आहे. निर्लेखनाचा आदेश आलेला आहे, पण ग्रामपंचायत किंवा त्यांच्याकडनं निर्लेखित न झाल्यामुळे मुलांना पर्याय व्यवस्था नसल्यामुळे आम्ही इथंच विद्यार्थ्यांना बसवतो. आम्हाला 5 वर्गखोल्या जर बांधून मिळाल्या तर अधिक चांगलं होईल, मुलांना अडचण येणार नाही असं मला वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.